नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण तुमची जी राज्यसेवा आहे पुढच्या रविवारी तुमची एक्झाम आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करावं ह्याच्याविषयी हे लेक्चर बनवतोय। तर अगदी थोडक्यामध्ये आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे, कारण टाइम मॅनेजमेंटसाठी आपण जास्त वेळ दिलाच नाही पाहिजे आणि तुमचा वेळ मी जास्त घेणार पण नाही। परीक्षेचा तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा असेल तर आपण थोडक्यामध्ये आता टाइम मॅनेजमेंट बघूया। हे लेक्चर आपण याच्यासाठी बनवतोय कारण आपल्या चॅनल सुरू झाल्यापासूनची ही तिसरी मोठी एक्झाम आहे। पहिल्यांदा STIची झाली होती, त्यानंतर PSI आणि आता राज्यसेवा। तर ह्याच्या आधीच्या 2 एक्झामसाठी आपण जी स्ट्रॅटेजी बनवली होती ती बऱ्याच जणांनी फॉलो केली आणि त्यांना भरपूर चांगला रिझल्ट भेटलेला आहे। ओके, तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी सुद्धा राज्यसेवेला अप्लाय करा, तुम्हाला चांगला स्कोर येईलच। आणि खरं तर सांगायचं झालं तर ही परीक्षा तुमच्या सगळ्यांची जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त बर्डन आमच्या टीमला असतं की आपण जे आत्तापर्यंत लेक्चर्स बनवलेत याच्यातून किती प्रश्न येतील किंवा मुलांना याच्यातून फायदा किती होईल, मागच्या परीक्षेपेक्षा नक्कीच जास्त होईल का। आणि बरंच टेन्शन असतं आम्हाला की आता 7 दिवसामध्ये आम्हाला पण भरपूर अभ्यास करायचा तुमच्यासाठी। त्यामुळेच आता ही जी स्ट्रॅटेजी बनवली ही फार विचारपूर्वक बनवली आहे आणि मुद्दामच आपण एका आठवड्याचा स्पॅन ठेवून बनवली आहे, कारण या आठवड्यामध्ये पुढं काय काय करायचं आहे तुम्हाला हे सुद्धा या लेक्चरमध्ये मेन्शन केलेलं आहे। ओके, तर पेपर हे 2 आहेत, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2। तर याच्यासाठी आपण वेगवेगळी स्ट्रॅटेजी बघू। त्याच्या आधी मी तुम्हाला थोडक्यामध्ये एक अंदाज देतो की ही जी तुमची पहिलं पाऊल आहे तुमच्या सक्सेसफुल लाईफसाठी, ह्याच्यासाठी खूप खडतर असं कॉम्पिटिशन आहे। जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांमागं एक विद्यार्थी सिलेक्ट होतो। ओके, त्याच्यामुळं खूप कडक कॉम्पिटिशन आहे आणि या कॉम्पिटिशनचा विचार करा थोडाफार आणि स्वतःच्या मनाला पण एकदम अशी तयारी ठेवा की आपल्याला खूप कॉम्पिटिशनला फेस करायचं आहे आणि ही फक्त स्टेप 1 आहे, ही फक्त एक पायरी आहे तुमच्या यशाकडं। अजून बऱ्याच पायऱ्या आहेत, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे आणि ही जर पायरी आपण पार केली तर आपल्या बाकीच्या पायऱ्या पण व्यवस्थित आपण पार करू। तर पहिल्या पेपरसाठी जी स्ट्रॅटेजी असेल ते तुम्हाला आता हॉल तिकीट आलेत, वेळ तर माहिती असेलच की 10:30 ते 1 हा पहिला पेपर आहे, त्यानंतर 2:30 ते 5 हा दुसरा पेपर असेल। म्हणजे आपल्याला अर्धा तास आधी नेऊन बसवतात एक्झाममध्ये। 11 वाजता पेपर सुरू होईल, तर 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर तुम्ही जसं आपण PSI आणि STIला बघितलं की आपण पेपर्सला राऊंडमध्ये डिवाइड करतोय, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3। तर पेपर 1साठी राऊंड 1 हा 40 मिनिटाचा असेल। म्हणजे काय करायचं आहे, फक्त पेपरकडे ओव्हरलुक द्यायचा आहे आणि जे इझी क्वेश्चन्स आहेत आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे। ज्यांनी अभ्यास केला नाही आहे आणि 2018 त्यांचं एम आहे त्यांनी फक्त पेपरला सिरियसली अटेम्प्ट करा, ऑब्झर्वेशन चांगलं ठेवा। आता ही जी स्ट्रॅटेजी आहे हे GS बेस्ड जे विद्यार्थी असतील की ज्यांचा GS स्ट्रॉंग आहे त्यांच्यासाठी आपण बोलतोय। तर राऊंड 1मध्ये त्यांनी 40 मिनटं द्यायचे आहेत, एकूण 120 मिनटं आपल्याकडे आहेत पेपर 1साठी। तर 40 मिनटं राऊंड 1मध्ये तुम्ही फक्त जे इझी आहेत, जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला दिसले की तुम्ही बरोबर करू शकता, तर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। असे तुम्हाला 100 क्वेश्चनपैकी एक 30 ते 32 क्वेश्चन असे भेटतात की जे तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये होतील, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की हा याचा आन्सर हे आहे जर अभ्यास केला असेल तर। ओके, त्यानंतर राऊंड 2 सुरू करायचा। 40 मिनटं झाले म्हणजे आता 11:40 झालेत, 11:40ला घड्याळ हातात ठेवून त्याच्याकडे बघायचंच आहे की 11:40 कंप्लीट झाले, सो राऊंड 2 आपला सुरू झाला पाहिजे। म्हणजे काय, तिथं तुम्हाला 30 मिनटं द्यायचेत आणि त्या 30 मिनटामध्ये जे राऊंड 1मध्ये क्वेश्चन राहून गेलेत आपल्याकडून, जे सोपे होते किंवा ज्याच्यामध्ये एक ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही थोडंसं विचारपूर्वक, किंवा जे लेंदीवाले क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला राऊंड 1मध्ये वाचायला टाईम भेटला नव्हता, असे क्वेश्चन्स तिथं अटेम्प्ट करायचे। तर याच्यासाठी तुम्ही 30 मिनटं द्या, त्या 30 मिनटामध्ये एक 18 ते 20 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा आणि मग राऊंड 3 जो की सगळ्यात लेंदी आपल्यासाठी आहे, 50 मिनटं आपण त्यासाठी देतोय। त्या 50 मिनटामध्ये जे जे क्वेश्चन्स तुमच्याकडून राहून गेलेत आणि ज्याच्यासाठी तुम्हाला बराच वेळ करावा, बराच त्याच्यावरती विचार करायला लागतोय, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत जे की फार लेंदी असतात, तर ते लेंदी क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा। आणि जास्त अटेम्प्ट करू नका त्यावेळेस, कारण आपण बरंच सॉर्ट आउट करत आलेलो असतो ऑलरेडी। मग त्या 50 मिनटामध्ये एक 25 किंवा एक 20 ते 25 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा। ओके, मग आता हा जो पेपर 1 आहे ह्याच्यासाठी स्टँडर्ड अटेम्प्ट म्हणाल तर ज्यांचा GS वरती भर आहे आणि CSAT त्यांचं वीक आहे अशांचा अटेम्प्ट 70+ किंवा 65+ ॲटलिस्ट झालाच पाहिजे। ओके, 70+ पकडून चला।
आणि ज्यांचं सीसॅट चांगलं आहे आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवाले किंवा मेडिकल फील्डवाले ज्यांचा सीसॅटवरती थोडाफार आहे कमांड आणि GS त्यांचं वीक आहे कारण त्यांना वेळ नव्हता भेटला किंवा काही, तर ते पॉलिटी हिस्ट्री करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी 45+ तरी अटेम्प्ट पाहिजे. मग आता या 45 पैकी 15 ते 16 क्वेश्चन इझिली करंट अफेअरवरती असतात, मग ते तुम्ही तिथं अटेम्प्ट करू शकता. मग आता तेवढा अभ्यास तर झालाच पाहिजे. 100 प्रश्न आहेत आपल्याकडं, त्याच्यापैकी 45 प्रश्न तरी ॲटलिस्ट ज्यांचं सीसॅटवरती भर आहे त्यांनी केला पाहिजे. ओके. आणि GS वाल्यांसाठी 100 पैकी एक 70 क्वेश्चन्स तरी त्यांनी अटेम्प्ट केले पाहिजेत, कारण त्यांचा सीसॅट वीक आहे, त्यांना स्कोर हा GS मध्येच करायचा आहे. आता आपण पेपर 2 साठी काय स्ट्रॅटेजी वापरावी ते बघू. तर पेपर 2चा जर विचार केला तर RC म्हणजे रिडिंग कॉम्प्रेन्शन हे गेल्या 4 वर्षांपासून 50 मार्काला येतोय, म्हणजेच त्याच्यावरती 50 मार्क पूर्ण डिपेंड आहेत हे रिडिंग कॉम्प्रेन्शनवरती. तर तुम्ही त्याला एक 60 मिनटं द्या, म्हणजे 1 तास घालवा त्याच्यावरती. 1 तासामध्ये एक 35 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. आता हा जो अटेम्प्ट आहे हा ज्यांचा सीसॅटवरती भर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि रिडिंग कॉम्प्रेन्शन ज्यांचं GS मध्ये जर भर असला किंवा सीसॅट वीक आहे तर रिडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये ते सुद्धा तिथं क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात. ओके. त्याच्यामुळं ज्यांचं सीसॅट वीक आहे अशांनी रिडिंग कॉम्प्रेन्शनवरती जास्त भर द्यायचा आहे आणि 1 तासाच्या आत एक 35 क्वेश्चन्स तरी अटेम्प्ट करायचेत. ओके. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे जे रिझनिंग आहे किंवा बुद्धिमत्ता आहे किंवा कॉन्ट आहे, हे जे टॉपिक आहेत ह्याला तुम्ही एक 35 ते 40 मिनटं द्या. त्या 40 मिनटामध्ये एक 20 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि जे आपले जे केस स्टडीवाले क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती म्हणजे डिसिजन मेकिंगवरती एक 20-25 मिनटं द्या, कारण त्याचे पॅसेजेस लेंदी असतात वाचण्यासाठी. परत 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं, ते वाचायचे, ते ॲनालिसिस करून आन्सर द्यायचं आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला वेळ लागणार आहे. तर 20-25 मिनटं द्या आणि त्याच्यामध्ये ते 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. ओके. आणि ज्यांचं इथं सीसॅट वीक आहे त्यांना रिडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये आणि ह्या जे आपल्याला केस स्टडी आहेत ह्याच्यामध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे. जनरल त्यांना इंटेलिजन्समध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यांना फॉर्म्युलेज लक्षात नसतील राहत किंवा प्रॉब्लेम सॉल्व नसतील होत, मात्र रिडिंग कॉम्प्रेन्शन आणि केस स्टडीज हे त्यांनी सॉल्व करायचेच आहेत. ओके. आणि जर स्टँडर्ड अटेम्प्ट आपण पेपर 2 साठी बघाल तर ज्यांचं सीसॅट वीक आहे अशांनी ॲटलिस्ट 30+ अटेम्प्ट त्यामध्ये करावा. एकूण 80 प्रश्न आहेत तुमच्याकडं, 30 क्वेश्चन्स तुम्ही आरामात करू शकता. आणि ज्यांचा सीसॅटवरती भर होता अशांनी 55 प्रश्नापेक्षा जास्त तरी अटेम्प्ट करावेत. 80 प्रश्न आहेत तुमच्याकडं, 2 तासामध्ये आरामात 55 प्रश्न सॉल्व होतील. आणि असं पेपरला बसतानाच विचार करायचा आहे की आपल्याला पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाही आहेत, आपल्याला मोजकेच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्या दृष्टीने मग आपली ॲक्युरेसी पण चांगलीच असली पाहिजे. ओके. तोच विचार करायचा आहे की मला पूर्ण 2 तासामध्ये फक्त एक 55 ते 60 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, तर मी क्लिअर होऊन जाईल. ओके. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून, म्हणजेच आज तुम्ही लेक्चर बघता या दिवसापासूनच तुम्ही काय काय टॉपिक करायचे आहेत किंवा कशावरती मेन भर द्यायचा आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जो तुमचा पेपरचा टाईम आहे जसं की 11 ते 1 आणि 3 ते 5 या वेळेमध्ये फक्त आणि फक्त पेपरच सॉल्व करायचे आहेत. या 5 दिवसांमध्ये हेच करा, बाकी काहीही करू नका. फक्त 11 ते 1 मध्ये तुम्ही एक प्रॅक्टिस सेट घ्यायचा पेपर 1 साठी आणि तो सॉल्व करायचा. त्यानंतर परत 3ला बसायचं, 3 ते 5 पेपर 2 घ्यायचा. आता पेपर 2 जर तुम्ही मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर घेतले तर तुमचा आणखीन डीपमध्ये अभ्यास होईल, चांगला अभ्यास होईल. आणि या 5 दिवसामध्ये बाकीचं काही सुद्धा करू नका. ओके. त्यामुळे हे लेक्चर लवकरात लवकर बघा आणि स्ट्रॅटेजी फॉलो करायला सुरुवात करा. ओके. आणि प्रॅक्टिस जेवढी कराल तुमचं जे हे बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट तयार होतं आहे, 11 ते 1 टेस्ट द्यायचं, त्यानंतर 3 ते 5 टेस्ट द्यायचं, हेच तुम्हाला एक्झाममध्ये जास्त हेल्पफुल राहील. ओके. आणि हे फॉलो केल्यानंतर पेपर झाल्यावरती तुम्हीच परत कमेंट करून सांगाल की सर तुमची स्ट्रॅटेजी ही फॉलो केली आणि पेपर खूप चांगला गेला. आणि असं बऱ्याच जणांना होतं आहे, त्याच्यामुळे नक्की स्ट्रॅटेजी फॉलो करा. 11 ते 1 याच्यामध्ये पेपर 1 सॉल्व करा, म्हणजेच एक प्रॅक्टिस सेट घ्यायचा आणि सॉल्व करायचा. 3 ते 5 मध्ये राज्यसेवेचे जे आधीचे पेपर आहेत पेपर 2 तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि फक्त तुम्हाला हे 4च दिवस करायची आहे मेहनत. त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुम्ही स्वतःहूनच लगेचच मेन्सची तयारी कराल. ओके. त्याच्यामुळं चांगला अभ्यास करा आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवा आणि फोकस राहू द्या अभ्यासावरती, बाकीकडे कुठे डायव्हर्ट होऊ नका. या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यासाचाच विचार करा. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये.
तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एक्झामसाठी सगळ्यांना विजन गव्हर्नमेंट जॉबकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.